नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या ठिकाणी महाडीबीटीच्या या पोर्टलवरती जर समजा कोणत्या योजना जर शेतकऱ्याला लागला असेल, तर त्या योजनेच्या संबंधी जे काही पूर्वसंमती असणार आहे, ते नेमकं पूर्वसंमती कशाप्रकारे तुम्ही बघू शकता तुमच्या मोबाईलमध्ये, याची आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। जसे की त्या ठिकाणी पूर्वसंमतीमध्ये तुम्हाला कोणती माहिती मिळणार आहे, त्याची आपण या ठिकाणी आणि कुठून तुम्हाला पूर्वसंमती भेटणार आहे, याची आपण माहिती या ठिकाणी घेऊया। जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी महाडीबीटीच्या या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी वैयक्तिक शेतकरी जे काही शेतकरी आयडी असेल, म्हणजे शेतकरी ओळखपत्र, त्याचा नंबर या ठिकाणी टाकून ओटीपी पाठवा, यावरती तुम्हाला क्लिक करून ओटीपी पाठवायची आहे। जर तुमच्याकडे आधार नंबर असेल तर या ठिकाणी आधार आधारित लॉग इन यावरती क्लिक करून तुम्ही आधार नंबर टाकून देखील या ठिकाणी ओटीपी द्वारे तुम्ही लॉग इन करू शकता। परंतु आपल्याकडे या ठिकाणी फॉर्मर आयडी अवेलेबल असल्यामुळे या ठिकाणी फॉर्मर आयडी टाकायचं आहे आणि शेतकरी जे असेल त्यांच्या मोबाईलवरती ओटीपी जाईल। फार्मर आयडी कार्डला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी जाईल, ते ओटीपी या ठिकाणी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। ओटीपी पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक एसएमएस जाईल, जे की एसएमएस तुम्हाला या ठिकाणी एसएमएसचा या ठिकाणी ओटीपी जे येईल ते ओटीपी या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। ओटीपी टाकल्यानंतर या ठिकाणी ओटीपी तपासा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि समोर जायचं आहे। हे एवढं करताच तुमच्या समोर या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे काही प्रोफाईल असेल ते ओपन होईल। अशा पद्धतीने तुमच्या समोर ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ओके वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमची प्रोफाईल 100% असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही कोणत्याही योजनेसाठी अर्ज करू शकता। परंतु आपल्याला या ठिकाणी पूर्वसंमती बघायची आहे, तर पूर्वसंमती तुम्हाला कुठून मिळणार आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला जायचं आहे घटक इतिहास पहा। म्हणजे आपण ऑलरेडी अर्ज केलो आणि त्यामधून आपण डॉक्युमेंटही अपलोड केलोत आणि त्यामध्ये पूर्वसंमती भेटणार आहे। तर पूर्वसंमती बघितल्यानंतर या ठिकाणी घटक इतिहास पहा यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी बघा लागू केलेले घटक, छाननी अंतर्गत अर्ज, जे या ठिकाणी आपण झूम आउट केल्यानंतर या ठिकाणी बघा एखादा अर्ज आहे, जे की आपल्याला या ठिकाणी नॅपसॅक सौरचलित जे फवारणी पंप आहे त्याचे आपण डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड केलेलो आहोत, जे की अशा पद्धतीने, जे की याचं जे पूर्वसंमती असेल, आता कोणकोणत्या योजनेचे आणि कोणकोणत्या घटकाचे तुम्हाला पूर्वसंमती दिलाय, तर या ठिकाणी बघा अर्ज पहा, पावती पहा आणि फीची पावती आणि पूर्वसंमती पहा। पूर्वसंमती पत्र जे असेल तुम्हाला या कॉलम मध्ये दिलाय, जे की यामधून आपल्याला 3 पूर्वसंमती दिलेत, जे की यामधून जर एखादा पूर्वसंमती जर तुम्हाला बघायची असल्यास यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे एवढं जर केलं तर या ठिकाणी तुमच्या समोर जे असेल, जे काही पूर्वसंमती असेल त्या योजनेविषयी त्याची पूर्वसंमती या ठिकाणी तुम्ही बघू शकता। जसे की बघा पूर्वसंमती पत्र मध्ये या ठिकाणी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना योजनेअंतर्गत मनुष्यचलित अवजारे, पीक संरक्षण अवजारे, सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती। आता या ठिकाणी फवारणी पंप यामुळे आलाय, फवारणी पंप तुमचे इतर कोणतेही स्कीम असू शकतात किंवा त्याचे वस्तू असू शकतात, तर त्या विषयानुसार असू शकेल। आणि या ठिकाणी अर्ज क्रमांक दिला जाईल आणि पूर्ण नाव काय असेल, शेतकऱ्यांचं पूर्ण नाव आणि प्रवर्ग कोणता आहे आणि अर्ज केलेला हेक्टरमध्ये या ठिकाणी तुमचे क्षेत्र दिले जाईल आणि गाव, तालुका आणि जिल्हा। आता त्यानंतर बघा या ठिकाणी योजनेचे जे मुख्य तपशील आहे, या ठिकाणी मंजूरबाबीचे तपशील बघा, यामधून आपल्याला कोणत्या बाबसाठी, कोणत्या घटकासाठी आपल्याला काय लागलेलं आहे आणि त्याच्या अंदाजित आपल्याला अनुदानाची रक्कम किती आहे बघा। हे एवढी रक्कम तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, जे की बिल खरेदी पावती पोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची दिनांक या ठिकाणी तुम्हाला देईल, जे की या दिनांकच्या आत म्हणजे या तारखेच्या आतच तुम्हाला बिल वगैरे याची खरेदी पावती तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे। अपलोड केल्यानंतरच तुम्हाला हे काही अंदाजित जे काही अनुदान रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। अशा पद्धतीची तुम्ही या ठिकाणी पूर्वसंमती पत्र जे असेल तुमच्या मोबाईलमध्ये महाडीबीटीच्या या पोर्टलवरून
तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याची जे काही पूर्वसंमती असेल ते पाहूनच तुम्ही त्याची ज्या वस्तूची तुम्हाला घटक तुमच्या पोर्टलमध्ये तुम्हाला लागला आहे किंवा तुम्हाला निवड झाली आहे त्या बाबमध्ये, तुम्ही त्याची या ठिकाणी पूर्वसंमती पत्र पाहून तुम्ही खरेदी किंवा बिल वगैरे तुम्ही अपलोड करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पूर्वसंमती पत्र तुम्ही जे आहे महा-डी-बी-टीच्या या पोर्टलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि यानुसार तुम्ही तुमच्या त्या वस्तूची खरेदी किंवा बिल वगैरे तुम्ही अपलोड करू शकता. यामध्ये काही डाऊट असल्यास मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्या चॅनलवरती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.